नमस्कार सर्वांना. वसुंधरा किचनमध्ये तांदळाचे खिचे पापड करताना चिरा जातात किंवा फाटतात, त्यासाठी काही टिप्स सांगते. आपले पापड फाटणार नाहीत किंवा चिरा जाणार नाहीत, दुप्पट फुलणारे चविष्ट पापड. स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहूयात. रेशनिंगचे 1 किलो तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतला. 15 मिनिटे पाणी निथळण्यासाठी ठेवू. कॉटनच्या कापडावर हे तांदूळ पसरवून रात्रभर ठेवावा. तांदूळ सुकवला कसे पाहिजे तर बोटावर तांदूळ घेऊन नखाने तांदूळ तोडायचा. त्याचे तुकडे होतात, म्हणजे आपला तांदूळ व्यवस्थित सुकला आहे असे समजते. पिठाच्या गिरणीतून तांदूळ बारीक दळून आणणे. 1 किलो पिठासाठी 30 ग्रॅम पापड खार, 25 ग्रॅम मीठ, 2 ते 3 चमचे तीळ व 2 चमचे जिरे. जिरे हे आवडीनुसार, मी इथे जिरे वापरलेले नाहीत. चाळणीत पीठ घेऊन पापड खार व मीठ घालून चाळून घेतले, म्हणजे इथे पापडाचे प्रीमिक्स तयार झाले. पापडासाठी पाण्याचे योग्य प्रमाण घ्या, म्हणजे 6 कप पीठ असेल तर 9 कप पाणी घ्या. गॅस चालू करून पाणी खळखळ उकळले पाहिजेत. पांढरे तीळ घाला. ह्या स्टेजला जिरे घालू नका, नाहीतर पापडाला काळसर रंग येतो. तर थोडे थोडे पीठ घालून हलवत राहा. गुठळी होऊ देऊ नका. चांगले मिक्स करा. लाटण्याच्या साहाय्याने हलवत राहा. मिक्स करा. 2-3 मिनिटाची वाफ द्या. गॅस बंद करा. त्यानंतर जिरे टाकायचे असतील तर टाका. हे सर्व मिक्स करून घ्या. एका मोठ्या परातीत थोडे थोडे पीठ काढून घ्या. मी इथे फूड प्रोसेसरमध्ये थोडे थोडे पीठ घालून फिरवून घेतले आहे व हाताने मळून घेऊन त्याचे मोठे मोठे गोळे करून घेतले. हे गोळे कुकरच्या भांड्यात ठेवले. कुकरच्या तळाशी पाणी घातलेले आहे व ते कुकरचे गोळे ठेवलेले भांडे कुकरमध्ये ठेवले. 2-3 शिट्ट्या देऊन घेतल्या. थोडं थंड झालं की त्यामधील एक एक गोळा घेऊन स्मॅश करून घेणे.